आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरच्या वापरायच्या तांदळाची बिर्याणी। एकदम अप्रतिम अशी बिर्याणी बनलेली आहे। तर चला मग रेसिपी बघूया। त्याआधी श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते आता मॅग्नेट करून घेऊया। मॅग्नेट म्हणजे फक्त हळद, थोडंसं आलं लसूण पेस्ट, मीठ आणि 2-3 चमचे दही। तर इथे मी दही सर्व हे टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे काश्मीरी मिरची पावडर टाकून एकजीव करून घेऊया। तर आता मी इथे एकजीव करून घेत आहे। मॅग्नेट करून आपण थोड्या वेळासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत दुसऱ्या साहित्याची तयारी करूया, मसाला बनवायचा। तर आपण हे ठेवून देऊया बाजूला आणि मसाला बनवायला घेऊया। तर इथे आधी मी सर्वप्रथम 6 कांदे घेतलेले मीडियम साईजचे आणि ते उभे कापलेले आहेत एकदम पातळ। तर आपण आता हा कांदा तळून घेऊया तेलामध्ये। थोडंसं जास्त तेल टाकून आपण त्याच टोपामध्ये तळून घेऊया। तर इथे मी तेल टाकून घेत आहे। 3 ते 4 पळे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण तेल गरम झाल्यावर कांदा टाकून घेऊया। मस्त तेल तयार झालेलं आहे आपलं गरम। तर आता त्याच्यात कांदा आपण फ्राय करून घेऊया। तर आता हा कांदा फ्राय होतोय तोवर आपण भातासाठी मी पाणी ठेवलेलं आहे। ते पाणी आपण उकळलं की बघूया आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे पाणी उकळलेलं आहे। तर आता मी इथे तेजपत्ता, जिरं, लवंग 7-8 दाणे, काळी मिरी 5-6 दाणे, दगडफूल आणि आता तांदूळ टाकून घेऊया। तर आता हे उकळू दे थोडा वेळ। तोपर्यंत आता मसाला बनवून घेऊया आपण। मी हे खडे मसाले जे टाकलेत ते काढून नाही घेतले, भाताबरोबर शिजू दे थोडं, स्वाद पण चांगला येते। त्याचबरोबर मीठ पण मी मिठाचं प्रमाण जेवढं चवीला लागेल त्याचप्रमाणे टाकलेलं आहे। भातामध्ये थोडं मीठ जास्त टाकायचं आहे कारण पाणी निघून जाते त्याचं, म्हणून। तर इथे मी 2 चमचे भरून मीठ टाकलेलं आहे। इथे मी 1/4 किलो तांदूळ घेतलेले आहे। ते अर्धा किलो चिकन आहे आपलं। तर थोडा मला भात जास्त पाहिजे होता तर मी तांदूळ जास्त टाकलेत। आणि वेलची विसरलेली मी, तर मी नंतर वेलची टाकून घेतलेली आहे। तर आता इथे कांदाही आपला मस्त बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे, तो आता काढून घेऊया आपण। तर इथे मी कांदा सर्व काढून घेतलेला आहे। आता त्याच टोपामध्ये इथे काळी मिरी टाकूया। मला बिर्याणीमध्ये काळी मिरी जास्त आवडतात म्हणून मी थोडी जास्तीची टाकलेली आहे। आणि त्याचबरोबर हिरवी मिरची पण मी उभी कापून घेतलेली आहे आणि आला लसूण पेस्ट। आता हे मस्त फ्राय झाल्यावर आधी फ्राय होऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात पण मसाले टाकायचे आहेत। तर इथे भात आपला रेडी झालेला आहे। तर आता मी ते चाळणीमध्ये काढून घेत आहे, म्हणजे आपला भात पण व्यवस्थित सुटसुटीत होईल। तर इथे मी तेल पण टाकले आहे, तुम्ही बघितलं असेल। तर बिर्याणीच्या भातामध्ये तेल टाकूनच घ्यायला लागते, कारण ते तुम्ही तूप पण टाकू शकतात, ते पण चांगलं असते। पण मी तेल टाकलं। तर तेल टाकलं की भात आपला सुटसुटीत होतो आणि शायनिंग पण मारते भाताला।
तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर. कलरसाठी खूप छान कलर येतो त्यासाठी. इथे मी धणा पावडर टाकलेली आहे 1.5 चमचा. आणि आता जिरा पावडर टाकून घेऊया 1.5 चमचा. अख्ख जिरा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मी, पण धणा जिरा पावडर त्याची टेस्ट वाढवते. तर आता हा माझा घरचा मसाला आहे, तो पण मी वापरलेला आहे. तर आता हा मसाला आपण तयार करून घेऊया. मस्त मसाला फ्राय झालेला आहे. आता चिकन टाकून घेऊया मॅग्नेट केलेलं. इथे आता चिकन पण मस्त आपलं परतवून घेऊया. आधी मी 2 ते 3 चमचे याला दही लावलेलं आहे, पण आता मला अर्धी वाटी इथे दही लागेल, 7-8 चमचे एवढं. तर इथे मी घेतलेलं आहे दही. दही थोडं आंबट असलं तरी चालेल, बिर्याणी तेवढी चांगली लागते. टोमॅटो प्युरी मी मसाल्यावर टाकलेली नव्हती, मी बिर्याणी बनवताना नंतरच टाकते हे दही वगैरे, म्हणजे मसाले चिकनला मस्त लागतात, व्यवस्थित कोटिंग मस्त होते. आता हे चिकन आपलं ग्रेव्हीवालं तयार आहे. फ्राय केलेला कांदा पण मी टाकून घेतलेला आहे इथे थोडा. मग इथे आता पुन्हा आपण एकजीव करून घेऊया. तर थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण ह्याच्यात. पाणी टाकलं थोडंसं, चिकनला पाणी सुटते, आधी ते प्रमाण बघायचं आणि त्याच्यानंतरच आपण पाणी टाकायचं आहे. तर इथे मी बिर्याणी मसाला पण टाकून घेतलेला आहे आणि हा माझा घरचा खडा मसाला, मी बनवलेला मसाला आहे घरी, तो पण टाकून घेतलेला आहे, गरम मसाला. तर आता हे सर्व शिजलेलं आहे. चिकन वगैरे पाहू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे. मी ही घरगुती पद्धतीने बिर्याणी बनवलेली आहे, एकदम सुपर झालेली होती. आता इथे तेल मस्त सुटलेलं आहे आपल्या चिकनच्या भाजीला. तर त्याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेत आहे. माझ्याकडे पुदिना नव्हता, पुदिना असल्यास खूप छान चव पण छान येते, तर पुदिना पण टाकू शकता तुम्ही. किंवा टोमॅटोची प्युरी बनवतात त्याच्याबरोबर पण तुम्ही जिरं किंवा पुदिना असं प्युरी बरोबर वाटून घेऊ शकतात. आता हे तेल मला काढून घ्यायचं आहे थोडंसं, नंतर कोटिंगसाठी वरती मला सजावटीसाठी टाकायचं आहे हे तेल, म्हणून मी हे थोडंसं काढून घेत आहे लाल लाल. तर मी ते काढून घेतलेलं आहे. आता ही भाजी जी बनवलेली आहे ग्रेव्हीवाली, ती मला दुसऱ्या टोपामध्ये काढून घ्यायला लागेल, कारण ह्याच्यामध्ये एवढी बिर्याणी होणार नाहीये. म्हणून मी पहिला भात बनवलेला त्या टोपामध्ये ही सर्व भाजी ग्रेव्ही काढून घेत आहे. ग्रेव्हीचा कलर एकदम अप्रतिम आणि खूप छान लागली. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होते बिर्याणी. घरच्या तांदळामध्ये मी कोलमचा तांदूळ वापरलेला नाहीये, तर मी रोज वापरते तोच तांदूळ वापरलेला आहे. थोडंसं चुकलं माझं की मी जे खडे मसाले भातामध्ये टाकलेले ते आधी काढून घ्यायला पाहिजे होते आणि ते मी विसरून गेले, त्याच्यामुळे आता काढत आहे. मला सर्व मसाले काढता नाही येणार, लवंग वगैरे, कारण ते दाताखाली आले की चांगले नसतात, म्हणजे खूप हे वाटतं, वेगळं काहीतरी चव येते. म्हणून आधी काढून घ्या तुम्ही पाण्यामध्येच. तांदूळ टाकायच्या आधी काढलेलं खूप चांगलं आहे. तर मी इथे भात सर्व व्यवस्थित लावून घेते. एक थराचीच बिर्याणी करणार आहे मी, डबल थर लावणार नाही आहे, म्हणून मी इथे ह्या टोपामध्ये सर्व भात काढून घेतलेला आहे. तर मस्त सुटसुटीत असा भात झालेला आहे आपला.
आणि बिर्याणी पण खूप छान होते. एकदा करून बघा. तुमच्या घरच्या तांदळामध्ये फक्त भात चिकट झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. तर आता मी कांदा बाकी ठेवलेला तो वरून टाकून घेत आहे. हे केवढा एसेस आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तसंही आपले मसाले, बिर्याणीचा मसाला वगैरे त्याने चव खूप छान येते, पण वेगळा काहीतरी स्वाद म्हणून मी केवढा एसेस टाकलेला आहे. आता इथे मी फूड कलर होता माझ्याकडे, तो मी इथे टाकत आहे. वाटलं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी हरकत नाही. अशीच पण खूप छान दिसते. सजावटीसाठी म्हणून हे टाकलेलं आहे मी. तर आता मी तेल जे काढून घेतलेलं आहे ते इथे मी टाकत आहे. खूप छान कलर असा दिसतोय. हे कांदा टाकल्यावर मी टाकलाय, आधी टाकलं असतं तर अजून खूप छान दिसलं असतं. तर बिर्याणी इथे माझी तयार आहे. इथे वरून थोडंसं मी गरम केलेलं तूप टाकून घेत आहे. 2 ते 3 चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे. ते तूप का टाकायचं तर बिर्याणीची चव अजून वाढते. तर इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे. 10 ते 12 मिनिटासाठी मी ही बिर्याणी ठेवली होती मंद आचेवर. आता मी ह्याला एक विंगूळ घेतलेला आहे, त्याच्यावर तूप टाकून दम देणार आहे. तर इथे दम देत आहे मी थोडासा. तर आता आपली बिर्याणी रेडी आहे. पाहू शकता तुम्ही, छान सुंदर, खायला पण खूप छान. तर इथे बिर्याणी आपली रेडी आहे. आता हे सर्व काढून घेऊया विंगूळ टाकलेलं. तर आता मी बिर्याणी ताटामध्ये सर्व करत आहे. कलर खूप अप्रतिम आलेला आहे आणि भात पण एकदम सुटसुटीत झालेला आहे, कुठेही मोडलेला नाही आहे तांदूळ. तर पाहू शकता तुम्ही. तर आता मी इथे काढून घेत आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाबा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्याच्यासाठी बेल आयकन दाबा आणि आवडलं तर नक्की कमेंट करा आणि सांगा. मग मी इथे आता रायत्यासोबत सर्व करत आहे आणि एक लिंबूचा तुकडा. धन्यवाद.